हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 पेपर नंबर 1 आणि 2 विषय आहे मराठी। मराठी या विषयामध्ये अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांच्या उत्तरांचा आढावा घेणार आहोत। फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमधील व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करा। आणि जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया प्रश्नांना। प्रश्न पहिला आहे, आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा। त्यासाठी 4 पर्याय दिले आहेत। त्यामध्ये पर्याय नंबर 1 आहे दर्शक सर्वनाम, पर्याय नंबर 2 आहे संबंधी सर्वनाम, पर्याय नंबर 3 आहे प्रश्नार्थक सर्वनाम आणि पर्याय नंबर 4 आहे पुरुषवाचक सर्वनाम। प्रश्न पुन्हा एकदा ऐका, आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा। तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 पुरुषवाचक सर्वनाम। आम्ही या सर्वनामाचा प्रकार कोणता आहे? पुरुषवाचक सर्वनाम। प्रश्न पुढचा बघा। फ्रेंड्स, जर या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। प्रश्न पुढचा बघा। प्रश्न पुढचा आहे, मराठीत एकंदरीत सर्वनामे डॅश डॅश आहेत। प्रश्न पुन्हा एकदा ऐका, मराठीत एकंदरीत डॅश डॅश सर्वनामे आहेत। त्यासाठी 4 पर्याय दिले आहेत। पर्याय नंबर 1 आहे 7, पर्याय नंबर 2 आहे 8, पर्याय नंबर 3 आहे 9 आणि पर्याय नंबर 4 आहे 5। प्रश्न पुन्हा एकदा ऐका, मराठीत एकंदरीत डॅश डॅश सर्वनामे आहेत। तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 9। मराठीत एकंदरीत 9 सर्वनामे आहेत। किती सर्वनामे आहेत मराठीत? एकूण 9 सर्वनामे आहेत। प्रश्न पुढचा बघा, तुम्ही सर्वजण इथेच थांबा। तुम्ही हे काय आहे बघा। प्रश्न पुन्हा एकदा ऐका, तुम्ही सर्वजण इथेच थांबा। तर त्यासाठी पर्याय दिले आहेत। पर्याय नंबर 1 नाम, पर्याय नंबर 2 सर्वनाम, पर्याय नंबर 3 विशेषण आणि पर्याय नंबर 4 क्रियापद। तुम्ही हे काय आहे? प्रश्नाचा अर्थ बघा, तुम्ही काय आहे? तर तुम्ही सर्वजण इथेच थांबा। तुम्ही या वाक्यातील तुम्ही हे काय आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 सर्वनाम। तुम्ही सर्वजण इथेच थांबा याचं उत्तर कोणतं आहे? पर्याय नंबर 2 सर्वनाम। प्रश्न पुढचा बघा, मी, आम्ही, तू, तुम्ही हे सर्वनामाचे कोणते प्रकार आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स। मी, आम्ही, तू, तुम्ही हे सर्वनामाचे कोणते प्रकार आहेत? त्यामध्ये 4 पर्याय दिले आहेत। पर्याय नंबर 1 आहे संबंधी सर्वनाम, पर्याय नंबर 2 आहे पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय नंबर 3 आहे प्रश्नार्थक सर्वनाम आणि पर्याय नंबर 4 आहे सामान्य सर्वनाम। प्रश्न पुन्हा एकदा ऐका, मी, आम्ही, तू, तुम्ही हे सर्वनामाचे कोणते प्रकार आहेत? त्यासाठी पर्याय दिले आहेत आणि त्या पर्यायापैकी उत्तर आहे पर्याय नंबर 2 पुरुषवाचक सर्वनाम। मी, आम्ही, तू, तुम्ही हे सर्वनामाचे पुरुषवाचक सर्वनाम प्रकार आहेत। मी, आम्ही, तू, तुम्ही हे सर्वनामाचे पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार आहेत। पुढचं बघा, तुरट या शब्दाची जात ओळखा। महत्त्वाचा प्रश्न आहे, तुरट या शब्दाची जात ओळखा। त्यासाठी 4 पर्याय दिले आहेत। पर्याय नंबर 1 आहे नाम, पर्याय नंबर 2 आहे विशेषण, पर्याय नंबर 3 आहे क्रिया विशेषण आणि पर्याय नंबर 4 आहे उभयान्वयी अव्यय। प्रश्न पुन्हा एकदा ऐका, तुरटी या शब्दाची जात ओळखा। त्यासाठी 4 पर्याय दिले आहेत। 4 पर्यायापैकी त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 विशेषण। तुरटी या शब्दाची जात कोणती आहे? पर्याय नंबर 2 विशेषण। प्रश्न पुढचा बघा, खालीलपैकी विशेषण ओळखा। खालीलपैकी विशेषण ओळखा। तर त्याच्यामध्ये 4 पर्याय दिले आहेत। पर्याय नंबर 1 आहे ढगाळ, पर्याय नंबर 2 आहे आकाश, पर्याय नंबर 3 आहे ढग आणि पर्याय नंबर 4 आहे चंद्र। प्रश्न पुन्हा एकदा ऐका, खालीलपैकी विशेषण ओळखा। तर खालील शब्दांपैकी विशेषण ओळखा। त्यासाठी 4 पर्याय दिले आहेत आणि त्या पर्यायामध्ये त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 ढगाळ। खालील पर्यायापैकी विशेषण ओळखा। तर त्याचं विशेषण कोणतं आहे? पर्याय नंबर 1 ढगाळ। प्रश्न पुढचा बघा, पुढीलपैकी कोणते संख्या विशेषण आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स। पुढीलपैकी कोणते संख्या विशेषण आहे? त्यामध्ये 4 पर्याय दिले आहेत। पर्याय नंबर 1 आहे चांगली मुले, पर्याय नंबर 2 आहे त्याची पिशवी, पर्याय नंबर 3 आहे अर्धा तास आणि पर्याय नंबर 4 आहे काळा कुत्रा। पुढीलपैकी कोणते संख्या विशेषण आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 अर्धा तास। प्रश्न पुन्हा एकदा ऐका, पुढीलपैकी कोणते संख्या विशेषण आहे? तर त्याचं उत्तर कोणतं आहे? पर्याय नंबर 2 अर्धा तास। प्रश्न पुढचा बघा, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर शब्द कोणता आहे? लिखित। खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर त्यामध्ये शब्द कोणता आहे? लिखित। त्यासाठी 4 पर्याय दिले आहेत। पर्याय नंबर 1 आहे वाचिक, पर्याय नंबर 2 आहे मौखिक, पर्याय नंबर 3 आहे कायिक, पर्याय नंबर 4 आहे अलिखित आणि पर्याय नंबर 4 कोणता आहे? अलिखित। खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर त्यासाठी 4 पर्याय दिलेत आणि शब्द कोणता आहे? लिखित। तर लिखित शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अलिखित। कोणता आहे? अलिखित। लिखित शब्दाचा विरुद्धार्थी कोणता आहे? लिखित, अलिखित। प्रश्न बघा पुढचा, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा। महत्त्वाचा प्रश्न आहे।
खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. तर शब्द कोणता आहे बघा, प्रश्न कोणता आहे? 3 महिन्याचे प्रसिद्ध करणारे, प्रसिद्ध होणारे, 3 महिन्याने प्रसिद्ध होणारे. खालील प्रश्न पुन्हा एकदा आहे का, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. तर त्याचा प्रश्न कोणता आहे? 3 महिन्याचे प्रसिद्ध होणारे. 3 महिन्याने काय प्रसिद्ध होते? तर त्यासाठी 4 पर्याय दिले आहेत. पर्याय नंबर 1 मासिक, पर्याय नंबर 2 पाक्षिक आणि पर्याय नंबर 3 त्रैमासिक आणि पर्याय नंबर 4 वार्षिक. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. तर शब्द काय दिले आहेत बघा, 3 महिन्याने प्रसिद्ध होणारे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 त्रैमासिक. 3 महिन्याने प्रसिद्ध होणारे काय आहे? त्रैमासिक. तर पुढचं बघा, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर त्यासाठी 4 पर्याय दिले आहेत. पर्याय नंबर 1 आहे सरळ, पर्याय नंबर 2 आहे गोल, पर्याय नंबर 3 आहे तिरपा आणि पर्याय नंबर 4 आहे वाकडा. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर शब्द कोणता आहे? तिरपे. तिरपेला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? ते 4 पर्याय दिले आहेत. त्या 4 पर्यायापैकी त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 सरळ. प्रश्न काय आहे बघा, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर शब्द कोणता आहे? तिरपे. तिरपेला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? सरळ. प्रश्न पुढचा बघा, खालील शब्दाचा अर्थ ओळखा. शब्द कोणता दिला आहे बघा, रामप्रहर. खालील शब्दाचा अर्थ ओळखा. शब्द कोणता दिलेला आहे? रामप्रहर. रामप्रहरला 4 पर्याय दिले आहेत. पर्याय नंबर 1 आहे दुपार, पर्याय नंबर 2 आहे पहाट, पर्याय नंबर 3 आहे संध्याकाळ आणि पर्याय नंबर 4 आहे रात्र. प्रश्न पुन्हा एकदा ऐका, खालील शब्दाचा अर्थ ओळखा. शब्द कोणता दिला आहे? रामप्रहर. रामप्रहर या शब्दाचा अर्थ कोणता आहे? तर त्यासाठी पर्याय दिले आहेत 4 आणि त्या पर्यायापैकी पर्याय नंबर 2 त्याचं उत्तर आहे पहाट. खालील शब्दाचा अर्थ ओळखा. तर रामप्रहर या शब्दाचा अर्थ कोणता आहे? पहाट. पुढचा बघा, बनगरवाडी ही कादंबरी कोणाची आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स. बनगरवाडी ही कादंबरी कोणाची आहे? त्यासाठी 4 पर्याय दिले आहेत. पर्याय नंबर 1 आहे गोदावरी परुळेकर, पर्याय नंबर 2 आहे अण्णाभाऊ साठे, पर्याय नंबर 3 आहे कुसुमावती देशपांडे, पर्याय नंबर 4 आहे व्यंकटेश माडगुळकर. प्रश्न पुन्हा एकदा ऐका, बनगरवाडी ही कादंबरी कोणाची आहे? तर त्याचे 4 पर्यायापैकी त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 व्यंकटेश माडगुळकर. बनगरवाडी ही कादंबरी व्यंकटेश माडगुळकर यांची आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नांची उत्तरं फ्रेंड्स तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका, बनगरवाडी ही कादंबरी कोणाची आहे? तर ते बनगरवाडी ही कादंबरी व्यंकटेश माडगुळकर यांची आहे. पुढचा प्रश्न बघा, श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले? काय दिले प्रश्न? श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले? तर त्यासाठी 4 पर्याय दिले आहेत. पर्याय नंबर 1 आहे नरेंद्र दाभोळकर, पर्याय नंबर 2 आहे साने गुरुजी, पर्याय नंबर 3 आहे गंगाधर गाडगीळ आणि पर्याय नंबर 4 आहे वि.स. खांडेकर. प्रश्न पुन्हा एकदा ऐका, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले? तर त्यामध्ये 4 पर्याय दिले आहेत आणि 4 पर्यायापैकी त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 साने गुरुजी. श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिले. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स. श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिले. प्रश्न पुढचा बघा, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. प्रश्न बघा पुन्हा, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर प्रश्न कोणते दिले आहेत बघा, स्नेह, अंघोळ, निद्रा आणि भोजन. प्रश्न बघा पुढील प्रमाणे, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. त्यामध्ये पर्याय दिले आहेत. पर्याय नंबर 1 स्नेह, पर्याय नंबर 2 अंघोळ, पर्याय नंबर 3 निद्रा आणि पर्याय नंबर 4 भोजन. तर त्याचं उत्तर कोणतं आहे? अंघोळ. खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर त्याचं कोणतं उत्तर आहे? अंघोळ. प्रश्न पुढचा बघा, खालील शब्दाचा समास ओळखा. खालील शब्दाचा समास ओळखा. तर त्याचं कोणतं शब्द आहे बघा? पंचपाळे. खालील शब्दाचा समास ओळखा. तर त्याचा प्रश्न कोणता आहे? पंचपाळे. त्यासाठी 4 पर्याय दिले आहेत. पर्याय नंबर 1 आहे द्विगु समास, पर्याय नंबर 2 आहे बहुव्रीही समास, पर्याय नंबर 3 आहे अव्ययीभाव समास आणि पर्याय नंबर 4 आहे तत्पुरुष समास. प्रश्न बघा पुन्हा एकदा, खालील शब्दाचा समास ओळखा. त्यासाठी 4 पर्याय दिले आहेत. त्या 4 पर्यायापैकी त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 द्विगु समास. खालील शब्दांचा समास ओळखा. तर पंचपाळे या शब्दाचा समास कोणता आहे? द्विगु समास. प्रश्न पुढचा बघा, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर शब्द कोणता दिला आहे? वाढ. वाढ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर पर्याय नंबर 1 बरकत, पर्याय नंबर 2 वृद्धी, पर्याय नंबर 3 प्रगती, पर्याय नंबर 4 घट. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. त्यासाठी वाढ हा शब्द दिला आणि वाढ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे. त्याचा पर्याय नंबर 4 घट. विरुद्धार्थी शब्द कोणता? वाढला घट. प्रश्न पुढचा बघा,
एका शब्दात दुसरा शब्द मिसळून नवीन तयार होणारा एका शब्दात दुसरा शब्द मिसळून नवीन शब्द तयार होतात. हा शब्दसिद्धीचा कोणता प्रकार आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स. एका शब्दात दुसरा शब्द मिसळून नवीन शब्द तयार होतात. हा शब्दसिद्धीचा कोणता प्रकार आहे? त्यासाठी 4 पर्याय दिले आहेत. पर्याय नंबर 1 आहे समास, पर्याय नंबर 2 आहे उपसर्ग घटित, पर्याय नंबर 3 आहे प्रत्यक्ष घटित आणि पर्याय नंबर 4 आहे अभ्यस्त. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. एका शब्दात दुसरा शब्द मिसळून नवीन शब्द तयार होतात. हा शब्दसिद्धीचा कोणता प्रकार आहे? त्यासाठी त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 समास. एका शब्दात दुसरा शब्द मिसळून शब्द तयार होतात. हा शब्दसिद्धीचा समास हा प्रकार आहे. प्रश्न पुढचं बघा. शब्दसिद्धी प्रकारात प्रत्यय जेव्हा शब्दापूर्वी येतो तेव्हा त्याला व्याकरणात काय म्हणून संबोधतात? प्रश्न बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. शब्दसिद्धी प्रकारात प्रत्यय जेव्हा शब्दापूर्वी येतो तेव्हा त्याला व्याकरणात काय म्हणून संबोधतात? त्यासाठी पर्याय दिले आहेत 4. पर्याय नंबर 1 उपसर्ग, पर्याय नंबर 2 अभिकरण, पर्याय नंबर 3 विकरण, पर्याय नंबर 4 प्रत्यय घटित. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. शब्दसिद्धी प्रकारात प्रत्यय जेव्हा शब्दापूर्वी येतो तेव्हा त्याला व्याकरणात काय म्हणून संबोधतात? तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 उपसर्ग. शब्दसिद्धी प्रकारात प्रत्यय जेव्हा शब्दापूर्वी येतो तेव्हा त्याला व्याकरणात उपसर्ग असे संबोधतात. थँक्यू फ्रेंड्स. आणि फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.